In this lecture, we have to study the PNS, peripheral nervous system. In last lecture, we have seen the TS of spinal cord. In this lecture, we have to study the peripheral nervous system. In the peripheral nervous system, two types of nerves included. One is that is cranial nerve. Cranial nerve means nerve which arises from brain. Cranial nerve means the nerve which arises from the brain. And another part of the peripheral nervous system, that is the spinal nerve. Spinal nerve means nerve arises from spinal cord. मराठीत सांगतो, पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये दोन प्रकारच्या नसांचा अंतर्भाव होतो. एक म्हणजे क्रॅनियल नर्व, ज्या मेंदूपासून निघतात त्यांना म्हणायचं क्रॅनियल नर्व, आणि ज्या पृष्ठवंश रज्जूपासून निघतात त्यांना म्हणायचं स्पायनल नर्व. आपण प्रथम स्पायनल नर्व बद्दल माहिती पाहू. मनुष्य प्राण्यामध्ये या स्पायनल नर्वच्या 12 जोड्या आहेत. मनुष्य प्राण्यामध्ये स्पायनल नर्वच्या 12 जोड्या आहेत. बऱ्याच वेळेला MSCET मध्ये नीट मध्ये प्रश्न आलेला आहे की हाऊ मेनी पेअर्स ऑफ cranial nerves present in human being. तर 12 pairs of cranial nerves present in human being. आणि बऱ्याच वेळेला असा प्रश्न आलाय की हे जे व्हर्टिब्रेटचे क्लासेस आहेत, तर अँफिबिया, फिशेस, रेप्टेलिया, बर्ड्स आणि मॅमल यांची 2 प्रकारामध्ये विभागणी केली. ज्या प्राण्याच्या गर्भाची वाढ पाण्यात होते त्यांना अनॅम्निओट्स म्हणतात, आणि ज्या प्राण्याच्या गर्भाची वाढ गर्भाशयात होते किंवा अंड्यात होते त्याला अॅम्निओट्स म्हणतात. ॲन म्हणजे अॅम्निओन, गर्भाच्या भोवती तयार होत नाही त्याला म्हणायचं अनॅम्निओट्स, आणि अॅम्निओट्स म्हणजे गर्भाच्या भोवती अॅम्निओन थर तयार होणे याला म्हणायचं अॅम्निओट्स. तर फिशेस आणि हे जे अँफिबियन्स आहेत हे अनॲम्निओट्स क्लासेस आहेत. यांच्यामध्ये क्रॅनियल नर्वच्या 10 जोड्या असतात. फिशेस आणि अँफिबियन्स यांच्यामध्ये क्रॅनियल नर्वच्या 10 जोड्या असतात. रेप्टाईल, बर्ड्स आणि मॅमल मध्ये ह्या क्रॅनियल नर्वच्या 12 जोड्या असतात, कारण यांचा समावेश अॅम्निओट्स मध्ये होतो. याच्यावर देखील बऱ्याच वेळेला MSCET मध्ये नीट मध्ये प्रश्न आले की हाऊ मेनी पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स प्रेझेंट इन एन एम्निओट, हाऊ मेनी क्रॅनियल नर्व्स आर प्रेझेंट इन एम्निओट, हाऊ मेनी क्रॅनियल नर्व्स आर प्रेझेंट इन मॅन. व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चन यू हॅव टू make the conclusion that fishes and amphibian means an amniot, 10 pairs of cranial nerve. Reptile, birds and mammal, amniotes, that is the 12 pairs of cranial nerve. हा ठोकताळा लक्षात ठेवा की मत्स्यश्रेणी, भूजलचर यांच्यामध्ये क्रॅनियल नर्वच्या 10 जोड्या असतात. रेप्टेलिया, बर्ड्स आणि मॅमल मध्ये क्रॅनियल नर्वच्या 12 जोड्या असतात. जरी आपल्याला क्लास कोणता जरी विचारला की अमक्या अमक्या प्राण्यामध्ये किंवा अमक्या अमक्या क्लासमध्ये क्रॅनियल नर्वच्या किती जोड्या असतात, तर आपल्याला हे फंडामेंटल बेस माहीत पाहिजे की अनॲम्निओट्स आणि अॅम्निओट, तर अॅम्निओट्स मध्ये किती आणि अॅम्निओट्स मध्ये किती. मनुष्य प्राणी अॅम्निओटामध्ये येतो म्हणजे त्याच्यामध्ये 12 क्रॅनियल नर्वच्या जोड्या आहेत. वी आर डुईंग दॅट इन केस ऑफ ह्युमन बीइंग द 10 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स आर प्रेझेंट. 12 pairs of cranial nerves are present, that is in the man, and these cranial nerves
These are divided into 3 type. या ज्या 12 जोड्या आहेत तर त्या 3 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. एक म्हणजे सेन्सरी क्रॅनियल नर्व, दुसरं मोटार क्रॅनियल नर्व आणि तिसरं मिक्स्ड. पहिलं सेन्सरी, दुसरं मोटार आणि तिसरं हे मिक्स्ड. या ज्या 12 जोड्या आहेत तर त्या 3 प्रकारामध्ये विभागल्या गेल्या. एक आहे सेन्सरी, दुसरं आहे मोटार आणि तिसरं आहे मिक्स्ड. सेन्सरी क्रॅनियल नर्व्स आर टोटली 3. What are these? Number 1, number 2 and number 8. These are purely sensory. Number 8, number 2 आणि number 8 या purely sensory आहे. Number 8, number 2 आणि number 8 या purely sensory आहे. आता मोटार कोणकोणत्या आहेत तर नंबर 3, नंबर 4, नंतर नंबर 6. नंबर 6 या मोटार आहेत. We are knowing that the motor nerves are that is having the number 2 that is sensory, but 3, 4, 6 these are motor in function. Now what are the mixed? Mixed nerves are nothing but that is the trigeminal, that is glossopharyngeal, that is vagus, that is accessory spinal and that is the hypoglossal. जर नीट मध्ये किंवा MSCET मध्ये हे तुम्हाला चार्ट वगैरे कोणी विचारणार नाही. पण याच्यावरती प्रश्न कसा येईल की अमुक अमुक सिरियल नंबरच्या क्रॅनियल नर्वचं काय आहे किंवा या क्रॅनियल नर्वचा सिरियल नंबर हा कोणता आहे. परंतु क्रॅनियल नर्व रिप्रेझेंट करण्याची फॅशन मध्ये ते ग्रीक लेटर मध्ये हे मेन्शन केलं जातं. ग्रीक लेटर मध्ये फक्त मेन्शन केलं जातं. जरी मी तुम्हाला इंग्रजीतल्या अंकामध्ये लिहिलं असेल तरी क्रॅनियल नर्व रिप्रेझेंट करण्याची फॅशन ही ग्रीक पद्धतीप्रमाणे that is not represented, that is in English. ग्रीक पद्धतीने या क्रॅनियल नर्वचं रिप्रेझेंट करण्याची पद्धत आहे. 1, 2, 3, 4, 5, 6 सिरियल स्वाव. Now what are actually the names? What is the serial number? What is the nature? What is the origin? What is the innervation? And what is the function of the cranial nerve? That also we have to see one by one. आपल्याला या सर्व ज्या 12 जोड्या आहेत या सर्वांचा सिरियल नंबर, त्यांचं नाव, त्यांचं नेचर, त्यांचं ओरिजिन, कुठून निघतात, इनर्वेशन कुठे जातात आणि त्याचं फंक्शन काय आहे याचं देखील आपल्याला डिटेलमध्ये पाहायचे. पहा, नंबर 1 क्रॅनियल नर्व ही ऑल्फॅक्टरी आहे. ऑल्फॅक्टरी क्रॅनियल नर्वचं नेचर हे सेन्सरी आहे. याचं ओरिजिन मेंदू मधल्या ऑल्फॅक्टरी लोब पासून आहे आणि इनर्वेशन म्हणजे नाकामध्ये जे नेझल चेंबर आहे, नाकाच्या छिद्रामध्ये ही नस येते आणि हिचं फंक्शन आहे वास घेणे किंवा घाणेंद्रिय. हे मराठीमध्ये सांगितलं. फर्स्ट क्रॅनियल नर्व दॅट इज द ऑल्फॅक्टरी. ऑल्फॅक्टरी क्रॅनियल नर्व सेन्सरी. It arises from olfactory lobe. It innervates in the nasal chamber and function is a sense of smell.
Now the second, that is the optic nerve. Optic nerve is also sensory. It arises from optic lobe. It innervates in the retina of eye and function is sense of sight. मराठीत सांगतो, दुसरी जी क्रॅनियल नर्व आहे ती ऑप्टिक नर्व आहे. ऑप्टिक नर्व ही सेन्सरी आहे. हिचं ओरिजिन ऑप्टिक लोब पासून आहे. ती डोळ्यामधल्या रेटिनामध्ये येते आणि दृष्टीसाठी उपयोगी येतात. सेन्स ऑफ साईट म्हणजे व्हिजन किंवा दृष्टी. नाव द थर्ड इज दॅट इज द अकिलोमोटर. हिचं फंक्शन आहे मोटार. ही डायन्सेफेलम पासून निघते आणि आपल्या आयबॉल जो आहे त्याचे जे 4 मसल आहे त्या मसल मध्ये ही नस घुसते आणि आपली जी डोळ्याची मुवमेंट आहे तर ती मुवमेंट करण्यासाठी की आपण जे बुबुळे इकडे तिकडे फिरवतो खाली वर साईडनं, त्याच्यासाठी या जे 4 मसल आहेत यामध्ये ही घुसते म्हणजे मुवमेंट ऑफ आयबॉल साठी येतात. द फोर्थ इज दॅट इज द पॅथेटिक ऑर ट्रॉक्लियर. हिचं नेचर देखील मोटार आहे. ही देखील डायन्सेफेलम पासून निघते आणि आयबॉलचं जे एक मसल आहे त्याच्यामध्ये ती घुसते. याचं फंक्शन सुद्धा मुवमेंट येतात. द फोर्थ क्रॅनियल नर्व, that is the pathetic or trochlear. It is motor in function. It arises from or origin diencephalon. It innervates in the muscle of the eye. The function, that is the movement of the eyeball. Now the fifth is that is the trigeminal. Trigeminal is a mixed nerve that divides into 3 branches: ophthalmic, maxillary and mandibular. Ophthalmic innervate in the eyelids, that is making the opening and closing. Maxillary that innervate in the upper jaw, that is in the upper teeth. And third is that is the mandibular. It innervate in the lower jaw, in the lower teeth. It arises from pons ferali. Now we are knowing that the function, that is the different ophthalmic, the movement of the eyelids. Maxillary, that is the opening and closing of the mouth. Mandibular, that is also giving the innervation in the lower jaw, and that is in the dentist. We are knowing that the trigeminal is also called as a dentist cranial nerve because its innervation, that is in the different types of teeth, is present. Now the sixth is that is the abducens. Abducens, that is the motor. It arises from pons ferali. It is useful, that is for movement of the eye muscles. Now the seventh is that is the facial. The facial is motor in function. It goes to the facial muscle, that is the useful for facial expression. चेहऱ्यावरचे जे भाव आहे तर ते एक्सप्रेस करण्यासाठी तिचा उपयोग केला जातो. Auditory, that is the 8th cranial nerve, that is the sensory. It arises from pons ferali. That auditory, that is going to the ear, and generally it is useful for hearing. That is the balance and equilibrium. 8 नंबरची जी क्रॅनियल नर्व आहे ती ऑडिटरी आहे. ही प्युअरली सेन्सरी आहे. ही पॉन्स फेरॉली पासून निघते म्हणजेच बाहेर पडते आणि कानामध्ये जाते आणि त्याचा उपयोग हिअरिंग मध्ये होतो. 9th is that is the glossopharyngeal, that is the mixed nerve.
It arises from medulla oblongata. It innervates in the tongue and pharynx. It is useful for movement of the tongue, and that is the movement of the pharynx, that is the swallowing of the food bolus. Now the 10th is, that is the vagus. It is a mixed. It also arises from medulla oblongata. It innervates into the different types of visceral muscles, the different types of visceral organ, just like the lung, like the heart, like the stomach, liver, intestine, rectum, and so on. Now the 11th is, that is the accessory spinal. It is also mixed, arises from medulla oblongata. It innervates in the shoulder and neck muscle. It is useful for movement of neck. It is useful for the movement of shoulder. And last is, that is the hypoglossal. It is also the mixed. It goes to the tongue. It is useful for movement of the tongue, rolling of the tongue, protrusion and intrusion of the tongue. प्रोट्रुजन म्हणजे बाहेर काढणे, रिट्रुजन म्हणजे जीभ आतमध्ये ओढून घेणे, जीभ आत आणि बाहेर ओढून घेणे, जीभ रोल्ड करणे, हे सर्व जे मोमेंट आहे ते हायपोग्लॉसल मध्ये आहे. आता इथं प्रश्न आहे की ग्लॉसोफॅरिंजियल ही देखील जिभेमध्ये येते आणि हायपोग्लॉसल सुद्धा जिभेमध्ये येते. तर ग्लॉसोफॅरिंजियल हे सॅलिव्हेशन साठी, जिभेच्या खाली ज्या सॅलिव्हरी ग्लँड्स आहेत त्यांना उत्तेजित करून सॅलिव्हा किंवा लाळ सिक्रेट करण्यासाठी तिचं फंक्शन आहे. आणि ही जी हायपोग्लॉसल आहे, बाकीचे जे मसल्स आहेत या जिभेमध्ये, ही जीभ बाहेर काढणे, आतमध्ये ओढून घेणे, जीभ रोल्ड करणे, हे जे आहे तर ते या हायपोग्लॉसलच्या अंडरमध्ये येतं. पा वी आर नोइंग दॅट द ट्रायजेमिनल इज द लार्जेस्ट cranial nerve. Vagus is the longest cranial nerve. याच्यावरती देखील नीटमध्ये किंवा MSCET मध्ये प्रश्न आले की सगळ्यात लार्जेस्ट क्रॅनियल नर्व कोणती आहे, तर ट्रायजेमिनल. सगळ्यात लॉंगेस्ट क्रॅनियल नर्व कोणती आहे, तर सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ही ट्रायजेमिनल आहे आणि लॉंगेस्ट ही वॅगस आहे. आता सर्वात जी शॉर्टेस्ट आहे तर सगळ्यात शॉर्टेस्ट अब्ड्युसन्स आहे. अब्ड्युसन्स जी आहे ती सगळ्यात आखूड आहे. सगळ्यात आखूड क्रॅनियल नर्व अब्ड्युसन्स आहे. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट क्रॅनियल नर्व ट्रायजेमिनल आहे आणि सगळ्यात लॉंगेस्ट क्रॅनियल नर्व ही वॅगस आहे. तर यावरती देखील बऱ्याच वेळेला नीटमध्ये प्रश्न आलेले किंवा MSCET मध्ये सुद्धा प्रश्न हे आलेले आहेत.